नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। 12,991 पदसंख्येसाठी वनरक्षक भरती आलेली आहे। या परीक्षेचं आपण परीक्षेबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, परीक्षा कशा पद्धतीने होते आणि कशा पद्धतीने आपल्याला या पेपरला सामोरे जायचंय। तर मित्रांनो पहा, आपल्याला वस्तुनिष्ठ पर्यायी पद्धतीतून प्रश्न होतात, लक्षात घ्या असतात। ऑनलाईन परीक्षा पॅटर्न आहे, TCS पॅटर्न नुसार होणार आहे। एकूण प्रश्नांची संख्या असणार 60। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण देण्यात आलेले आहेत। एकूण गुणाची संख्या 120, वेळ असतो 2 तास। मैदानी चाचणी 80 गुणाची असते। एकूण टोटल विचारात घेतलं तर 200 गुणासाठी ही परीक्षा असते मित्रांनो। तर ही परीक्षा पास होण्यासाठी किंवा या परीक्षेला तुम्हाला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे क्वालिफिकेशन काय असतं, उंची किती आवश्यक आहे, त्यानंतर 5 किलोमीटर मारायचं का 3 किलोमीटर मारायचं, याबद्दल सविस्तर चर्चा आपण यापुढे करणार आहोत। तत्पूर्वी जर HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर HP अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ऍड आल्यापासून 3 महिन्यामध्ये आपल्याकडे पोस्ट मिळवण्याची जर हिंमत असेल तर आपण ही पोस्ट सुद्धा मिळवू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या परीक्षेचा जर विचार केला आपल्याकडे ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने क्लास आहेत, लक्षात ठेवा। दोन्ही पद्धतीने क्लास अवेलेबल आहेत। तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जर पाहिजे असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन जर बघितलं तर आपला ऑफलाईन क्लास हा भोसरी पुणे या ठिकाणी आहे। तुम्हाला इथे राहण्याची सोय केली जाते, तुम्ही इथे येऊन सुद्धा ही भरती क्रॅक करू शकता भोसरी पुणे या ठिकाणी। आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। ऍड आल्यानंतर अभ्यासाला लागू, फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाला लागू, उगाच काहीतरी पुस्तक वाचून अभ्यास करू असं म्हटलं तर मित्रांनो आपल्याला ही 12,991 पदसंख्येमध्ये आपला नंबर लागणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडासा विचार करून आता तयारीला लागायला सुरुवात करा। मित्रांनो बघा, अशी रूपरेषा असते। मराठी व्याकरणावरील 15 प्रश्न असतात आणि 30 गुण दिलेले आहेत। त्यानंतर इंग्रजी व्याकरणासाठी 15 प्रश्न 30 गुण। त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी 15 प्रश्न 30 गुण। बौद्धिक चाचणीमध्ये 15 प्रश्न आणि 30 गुण। 60 प्रश्न आणि 120 गुणाची परीक्षा असते। सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान या बाबीचा समावेश असेल। उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यापुढे जाऊन शैक्षणिक पात्रता, माजी सैनिकासाठी वगैरे वगैरे ही सगळी PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला या PDF बद्दलचे अनेक व्हिडिओ मिळून जातील। मागाससाठी जर बघितलं 18 ते 27 वर्ष वय असलं पाहिजे। मागासवर्गीयसाठी 18 ते 32 वर्ष। याच्यामध्ये अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व SC/BC म्हणजेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा या आरक्षणाचा फायदा मिळत असतो। ठीक आहे, चला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यासाठी लागणारी उंची बघू आपण। आता उंची जर विचारात घेतली तर किमान उंची पुरुष उमेदवारासाठी 163 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे। छातीचा घेर जर विचारला 79 ते 84 या दरम्यान असलं पाहिजे। वैद्यकीय मापनानुसार साधारणपणे शारीरिक वजन सुद्धा असणं आवश्यक आहे। स्त्रियाचा विचार केला तर स्त्रियांची उंची हे 150 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे, जे की पोलीस भरतीला 155 लागते। ज्यांची उंची कमी आहे त्या महिलांना आता तयारीला लागणं गरजेचं आहे। वैद्यकीय मापानुसार त्यांचं सुद्धा वजन असणं गरजेचं आहे, पण निश्चितपणे त्यांनी सांगितलेलं नाही वजन एवढंच असलं पाहिजे असं। ठीक आहे, त्यानंतर बघा किमान उंची सेंटीमीटर मध्ये जे अनुसूचित जमातीमधील लोक आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहे। किमान उंची विचारात घेतली 152 पुरुष उमेदवार, 145 स्त्री, 79 84 या पद्धतीने छातीचा घेर असणं आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज करावा लागतो। तुम्हाला एकूण परीक्षेच्या विद्यार्थी मित्रांनो 45% गुण प्राप्त झाल्याशिवाय तुमची पुढली प्रोसेस होत नाही, म्हणजे तुम्ही ग्राउंड साठी क्वालिफाईड होऊ शकत नाही। प्रश्न जर बघितले 60 प्रश्न 120 मार्कापैकी साधारणपणे 45% गुण घेणं आवश्यक आहे, तरच या परीक्षेमध्ये पास होता येतं। उमेदवारांना बघा
पुरुष उमेदवारासाठी 5 किलोमीटर आणि 30 मिनिटाचा वेळ असतो. 30 मिनिटाच्या मध्ये आल्यानंतर काहीतरी मार्क पडतात आणि 17 मिनिटांमध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. महिला उमेदवारासाठी जर विचारात घेतलं 3 किलोमीटर धावणे शर्यत, ओके, 25 मिनिटांमध्ये काहीतरी मार्क पडत असतात, पण त्यांना कमीत कमी वेळेमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना मार्काची संख्या वाढलेली दिसून येते. आता इथे बघा 17 मिनिटाच्या आधी आल्यानंतर 80 गुण, 17 ते 18 या मिनिटामध्ये आल्यानंतर 70 गुण, 18 ते 19 आल्यानंतर 60 गुण, 19 ते 20 या दरम्यान आल्यानंतर 50 गुण, 20 ते 21 या दरम्यान आल्यानंतर 45 गुण. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 30 मिनिटापेक्षा जर जास्त कालावधी लागला तुम्हाला तर तुम्हाला 0 गुण देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचा धावण्याचा सराव सुद्धा इथे खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही ग्राउंडची तयारी सुद्धा जबरदस्त तुमची असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघू आपण या परीक्षेसाठी महिला उमेदवाराला कसं ठेवलेलं आहे. महिला उमेदवारांनी 12 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर पूर्ण केलं तर 80 गुण प्राप्त होतात. त्यापेक्षा कमी जर मिनिटे तुम्हाला जास्त लागली तर त्यापेक्षा कमी मार्क होतात आणि 25व्या मिनिटापेक्षा जास्त जर तुम्हाला वेळ लागला, 25व्या मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर तुमचे इथे 0 मार्क गणले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 25 पेक्षा जास्त कालावधी न लागता आपल्याला 12 मिनिटांमध्ये कसं आपलं 3 किलोमीटर कंप्लीट होईल याकडे ग्राउंडचं लक्ष असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन बॅच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि फ्री मध्ये मार्गदर्शन मिळवण्यासाठी किंवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या HP अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला सर्व समजली का? या पलीकडे जाऊन जर काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण या पलीकडे सुद्धा पुस्तकाची माहिती किंवा इतर माहिती फ्रीमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर सांगण्यात येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.